लाडक्या बहिणींसाठी साडी पण आहे। तुम्ही म्हणालात की काय काय म्हणाले तुम्ही 26 वस्तू आहेत। हे बघा जी वस्तू जी किट जाणार आहे ती किट आता या ठिकाणी उघडी करून दाखवली आहे। त्याच्यामध्ये तांदूळ 5 किलो आहेत, गहू पीठ 5 किलो आहे, तेल 1 लिटर आहे, तूर डाळ 1 किलो आहे, चणा डाळ 1 किलो आहे, साखर 1 किलो आहे, पोहे 1 किलो आहे, बेसन 1 किलो आहे, रवा 1 किलो आहे, मसाला 500 ग्रॅम आहे, मिरची पावडर 500 ग्रॅम आहे, हळद 500 ग्रॅम आहे, चहा पावडर 500 ग्रॅम आहे, मीठ 1 किलो आहे। त्यानंतरच्या घरगुती आणखी वस्तू लागतात त्यामध्ये ब्लँकेट 1 नग आहे, टॉवेल 1 नग आहे, लाडक्या बहिणींसाठी साडी 1 नग आहे, सतरंजी 1 नग आहे, निरमाची पावडर 1 नग आहे, दंतमंजन आहे, कपडे धुण्याचे साबण 2 नग आहेत, आंघोळीचे साबण 2 नग आहेत, बिस्किटाचे पुडे आहेत, फरसांची पाकिटं आहेत आणि विद्यार्थ्यांसाठी सुद्धा 1 डझन वरच्या वर वह्या आहेत, त्यांना लागणारी कंपास पेटी आहे। अशी 26 वस्तूंची यादी या किटमध्ये आहे, ही या ठिकाणी आपण वाचून दाखवलेली आहे। आता सांगा, आता आम्ही मीठ पण दिले त्याच्यामध्ये, म्हणजे अगदी बारीक त्यांना जे लागणाऱ्या जीवनावश्यक वस्तू आहेत आणि त्यांना हे सगळं प्रत्येकाला जिथे सगळं हे वाटप होईल हे दाखव बाबा काय आहे त्याच्यामध्ये। हे लोकांना दिलं काय वाईट आहे? हां दाखवते ना यादी वाचता तर हे हां त्याला पहिलं दाखवू दे त्याला। काय त्याच्यात तू उलटे दाखवतोय, तूर डाळ ती आहे। अरे ते शेतकरी आहे, मी इथं बसलोय। तिकडे ठेव। कुठे आहे ती? कुठे बघून कपड्याचं साबण पण दिलाय ना आणि अंगाचं हा दंत दात घासतात। साडी लाडक्या बहिणींसाठी साडी पण आहे। बघा, लाडक्या बहीण योजनेला 2 वर्ष पूर्ण झाले आहेत। 24 हप्ते प्रत्येक महिलेला वितरित करण्यात आले आहेत आणि प्रत्येक महिलेच्या अकाउंटमध्ये 36,000 रुपये जमा झालेत। राज्य सरकारचा लाडकी बहीण योजनेवर तब्बल 70 लाख कोटींहून अधिक खर्च झालेला आहे। या शासनाच्या निर्णयावर तुमचे काय मत आहे हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि पुढील अशाच अपडेट्ससाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।